नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचा आपला मित्र वीर मोहन सावंत पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। जसं मागच्या आगमन मध्ये मी बोललेलो की या वेळेला आपण नेक्स्ट आगमन जे आहे ते आपल्या लाडक्या बाप्पा चिंचपोकळीच्या चिंतामणीचं होणार आहे। तर येस, आता आपण चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या बाप्पा जिथे बनतात त्या बरोबर मंडळाच्या बाहेर आहे। ते बघा समोर। आता तुम्ही जसं बघू शकता 11:40 झालेत। आता थोड्याच वेळामध्ये 2 वाजता आपले लाडके बाप्पा बाहेर येणार। तर चला माझ्यासोबत।
सावली पकडून थांबा. हे सगळ्यांनी या साईडला. मित्रांनो बघितलं की नाही कसं झालं छान आपल्या चिंचपोकळी चिंतामणी बाप्पाचे आगमन. एकदम मस्त आगमन झालंय. तर आता तिथून एकदम गर्दीमधून असं बाहेर आलोय आपण. तर आता तिथून बाहेर आल्यावर आता आपला पुढचा स्टॉप जो आहे लास्ट टाइम सारखा आज परळच्या वर्कशॉपला जाऊया आणि तिथे बघूयात की आज किती बाप्पा बाहेर येणार आहेत. कारण आता हा शनिवार रविवार त्यानंतर पुढच्या शनिवारी तर आपले बाप्पा येत आहेत, त्यांचं आगमन पूर्णपणे होणार आहे. तर आज आहे सॅटर्डे 31 ऑगस्ट. तर 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर हे 2 दिवस असे आहेत ज्या दिवशी खूप सारे गणपती येणार आहेत. कारण 7 तारखेला गणपती आहेत आपले मेनवाले. ठीक आहे. तर आता आपण जसं यावर्षीचं चिंचपोकळीच्या चिंतामणी बाप्पांचे जे थीम होते ते थीमला बघून कळाले की यावेळेला जय जगन्नाथ आणि कृष्ण जे आहेत त्यांच्यावरती थीम होती. त्यांची मूर्ती एकदम फारशी छानशी होती. मागे असे जगन्नाथ पुरीचे जे देव आहेत त्यांचं असं हे होतं, प्रभावळवर होतं आणि मूर्ती एकदमच छान अशी गोड अशी सुंदरशी होती. आता आपण नेक्स्ट स्टॉप आहे तो परेलला, तिथे जातो आहे. तर आता बघूया तिथे जाऊन की तुम्हाला किती गणपती दाखवायला मिळतात. माझ्या हिशोबाने या सॅटर्डे संडेला सुद्धा खूप जास्त गणपती येतील. सो ते गणपती आपण बघूयात. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटते ते पण तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया हे झालंच पाहिजे. मित्रांनो आशा करतो की तुम्हाला आपल्या लाडक्या बाप्पा चिंतामणीची ही जी शॉर्ट होती आणि जे व्हिडिओज होते ते आवडले असतील. तर येस, आजचा ब्लॉग इथेच समाप्त होतो. त्यानंतर आपण परळ वर्कशॉपला सुद्धा गेलेलो. तर परळ वर्कशॉपमध्ये पण खूपसे असे छानसे असे क्यूट बाप्पा जे होते ते बाहेर आले. त्यानंतर इतकं मस्त वाटत होतं. आता उद्याचा दिवस सुद्धा मेन आहे. आता हार्डली आतापासून पुढे 1 आठवड्यानंतर आपलं गणेश चतुर्थी असणार. त्यावेळेला तर खूप साऱ्या गणपतींचे तुम्हाला दर्शन मी करवणार आहे. आतापर्यंत तुम्ही जे आगमन बघितले, तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा आणि तुमच्या कुटुंब आणि मित्रपरिवारांबरोबर हे नक्की शेअर करा आणि मला कळवा कमेंट्समध्ये की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले. आणि गणपती बाप्पा मोरया हे आपल्या कमेंट्समध्ये झालंच पाहिजे. तर येस, हा व्हिडिओ इथेच संपतो. तर उद्या आता बघूया आपण की मुलुंडमध्ये पण 2-3 गणपती येणार आहेत. त्यानंतर
जे काय तुम्हाला दाखवायला मिळेल ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतो. तोपर्यंत मी तुमचा मित्र वीर मोहन सावंत तुम्हा सर्वांची निरोप घेतो. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा. थँक्यू.